हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण या चॅनलवरती ज्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असतील, स्कीम असतील, याबद्दल माहिती घेत असतो. तर आपण आता नव्याने इंटर्नशिप वगैरे ज्या आहे ते देखील डिस्कशन करतो आहे, किंवा जर काही स्टुडंटसाठी जर ज्या काही चांगल्या जॉबच्या अपॉर्च्युनिटीज आहे त्याचे देखील व्हिडिओ आपण सध्या घेऊन येत आहोत. तर आज आपण अशीच एक इंटर्नशिपबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर तुम्हालाही अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजची जी आपली इंटर्नशिप आहे ती मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मिनिस्ट्री अंतर्गत जी आहे ती एक इंटर्नशिप जी आहे ती स्टुडंटसाठी आलेली आहे. तिचं नाव आहे भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर ही तुम्ही PDF बघू शकतात. ही जी इंटर्नशिप आहे 2024साठीची आत्ताची इंटर्नशिप आहे ही. याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे का नाही, त्यानंतर तुमची जॉब प्रोफाईल काय असणार आहे, या सगळ्यांबद्दल आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा खरंच वेळ वगैरे वाया जातो आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त 6 ते 7 मिनिटांचा असेल तर तुम्ही 2x स्पीडवरती करून बघून घ्या. तर याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो तुम्ही BTech झालं आहे तुमचं, किंवा तुमचं कम्प्युटर सायन्स यामध्ये तुमचं बॅचलर किंवा मास्टर्स काहीही झालं आहे, किंवा तुम्ही IT झालं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे, त्यानंतर तुमचं जर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांचमधून जर तुमचं झालं आहे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. जे कोणी कॉमर्सचे किंवा आर्ट्स वगैरे दुसऱ्या फील्डचे स्टुडंट बघत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ इथेच स्किप म्हणजे सोडला तरी चालेल, बघितला नाही तरी चालेल. कारण ही जी आहे इंटर्नशिप ही फक्त इंजिनिअरिंगच्या तीही काही स्पेसिफिक ब्रांचसाठीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हा क्रायटेरिया आहे की तुमची ही ब्रांच असणं गरजेचं आहे, परंतु त्यासोबतच तुम्हाला 65 मार्क्स मिळणं देखील गरजेचं आहे. आणि जे स्टुडंट आहे जे 2023 किंवा 24मध्ये पास झालेले आहेत त्या दोघीही बॅच जे आहे ते या इंटर्नशिपसाठी जे आहे ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुमचं ड्युरेशन जे आहे ते जे आहे ते 6 महिन्यांचं इथे जे आहे ते ड्युरेशन असणार आहे. आणि 6 महिन्यांच्या ड्युरेशननंतर जर त्यांना तुमचं काम आवडलं तर ते एक्सटेंड देखील करू शकतात तुमचं जी इंटर्नशिप आहे ती. त्यानंतर एरिया ऑफ इंटर्नशिप म्हणजे तुमचं वर्क काय असणार आहे, इथे कुठले एरियाज आहेत ज्या वेगवेगळ्या, तुमची कुठलीही ब्रांच असली तरी कुठले अशा वेगवेगळे एरिया असतील जिथे तुम्ही काम करू शकतात. तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करू शकतात जर तुम्हाला जावा किंवा पायथन किंवा वेगवेगळे आपले जे टेस्टरचे हे डाटा इंजिनिअरिंग असे वेगवेगळे जर तुमच्या स्किल चांगल्या असतील तर तुम्ही इथे काम करू शकता. त्याचं स्लॉट देखील 90 लोक जे आहे ते या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या यात जे ते सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर AI साठीचं आहे, AI मशीन लर्निंग, त्याच्यानंतर IoT इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यानंतर सायबर सिक्युरिटी खरंच सध्या तरी असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, हॉट टॉपिक आहे. बरेच लोक सायबर सिक्युरिटी सध्या शिकत आहेत, सायबर सिक्युरिटीबद्दल जास्तीत जास्त जाणून घेत आहेत किंवा त्याबद्दलचं नॉलेज जे ते घेत आहेत. कारण जेवढं इंटरनेट सध्या जगभरात पसरतं आहे त्यासोबतच सायबर सिक्युरिटी याचा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बरेचसे लोक सध्या सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस असतील किंवा जे काही असेल त्यामध्ये आपलं करिअर सध्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ज्या लोकांना खरंच इंटरेस्ट असेल त्यांनी सायबर सिक्युरिटीसाठी देखील ट्राय करू शकतात. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग असेल, ऑटोमेशन, स्टुडिओ ऑपरेशन अँड कंटेंट डेव्हलपमेंट अशा ज्या आहेत त्या पूर्ण 200 जागा आहे इथे. त्यानंतर प्लेस जे ते तुम्हाला गुजरात किंवा दिल्ली या 2 ठिकाणी असणारे जे स्टुडंट असतील असे की ज्यांना काहीतरी फायनान्शियल हेल्प म्हणून ही इंटर्नशिप करायची तर त्या स्टुडंटला ही इंटर्नशिप करणं खरंच जमणार नाही. परंतु बरेच असे स्टुडंट असतात की ज्यांना काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं आहे, स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी करायचं आहे किंवा काहीतरी पैशांचा विचार न करता इंटर्नशिप करायची आहे, अशा स्टुडंटसाठीचं ही इंटर्नशिप. बाकीचे स्टुडंट याला जास्त नाही म्हणजे अफोर्ड नाही करू शकणार. त्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. डायरेक्ट तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं याची लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि तुम्हाला फक्त अप्लाय करायचं नाही आहे तर इथं जो ईमेल दिलेला आहे या ईमेलवरती तुम्हाला जी PDF आहे ती देखील ईमेल करायची आहे.
त्यानंतर तुमचं सिलेक्शनचं प्रोसेस काय असणार आहे, सिलेक्शन तुमचं 10वी-12वीच्या आणि तुमची जी डिग्रीचे 65% मिनिमम असतील त्यावरती तुमचं सिलेक्शन जे ते होणार आहे. त्यानंतर तिथून शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला जो तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. त्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला ईमेलद्वारे जे ते कळवलं जाईल की तुमचं सिलेक्शन वगैरे झालं आहे. त्यानंतर तुमचं स्टायपंड किती असणार आहे याबद्दल तर तुम्हाला 15,000 पर मंथसाठी जे ते इथे तुम्हाला स्टायपंड जे ते भेटणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही ही इंटर्नशिप कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला इथे सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड केलं जाणार आहे. बरेच स्टुडंट असे असतील जे कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा दुसरे ज्यांना पुढे जाऊन काही सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे करायचं असतं त्यांचा एक डॅफ फॉर्म येतो जो डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म जो असतो तुम्हाला त्यात देखील तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये तुम्ही काय काय केले हे विचारलं जातं. तर हा एक चांगला चान्स आहे तुम्हाला की तुम्ही हे ॲड करू शकतात तुमच्या यात की तुम्ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटर्नशिप वगैरे केलेली आहे. तर ज्या स्टुडंटला शक्य आहे किंवा ज्यांना खरंच इंटर्नशिप वगैरे करायची आहे ह्या एरियाजमध्ये इंटरेस्ट आहे त्या स्टुडंटनी यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे हे मी एकदा तुम्हाला समोर दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक देखील दिली जाईल, तिथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. तर गुगलला आल्यानंतर तुम्हाला BISAJN इंटर्नशिप 2024 जे ते सर्च करायचं आहे. त्यानंतर स्क्रोल करून खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला एक हे दिसेल, वेबसाईट दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट तुमचा जो इंटर्नशिप ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन होईल. तर यामध्ये तुमची जी बेसिक डिटेल आहे, तुमचा ॲड्रेस वगैरे, तुमचं क्वालिफिकेशन, त्याच्या PDFs वगैरे ज्या नीट स्कॅन वगैरे करून अपलोड करायचं आहे. हा फॉर्म भरून तुम्हाला मी आधी सांगितलं होतं त्या ईमेलवरती ईमेल करायचं आहे. आणि एवढंच आहे ज्या लोकांना करायचं आहे तर त्यांनी लवकरच या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकतात. तर ही जी इंटर्नशिप आहे ती म्हणजे तिथे जाऊनच तुम्हाला करायची. परंतु आणखी एक नीती आयोगाची आहे इंटर्नशिप, ती वर्क फ्रॉम होम देखील आहे. ती देखील मी आज तर नाही जमणार परंतु उद्या ती एक इंटर्नशिप जी ती अपलोड करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.